रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे अर्णव हा किचनमध्ये आलेला असतो. त्याच वेळेला ईश्वरी मुद्दामून अर्णवला छेडू लागते आणि त्याला म्हणत असते की माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही मला दिलेलं नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो, कोणत्या प्रश्नाचं उत्तर? मला काहीच माहीत नाही. त्यावर अर्णवलाही ती सांगू लागते की हे बघा, मी तुम्हाला त्या दिवशीही सांगितलं होतं, जेव्हा माझी आई निर्दोष सिद्ध होईल तेव्हा आपल्या प्रेमाचं काय, आपल्या नात्याचं काय, याबद्दल तुम्ही मला काहीच बोललात नाही, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरी अर्णवला विचारते तेव्हा अर्णव निशब्द झालेला असतो. अर्णवला ईश्वरी म्हणत असते की आता जेव्हा या सगळ्याची कोडे उलगडतील तेव्हा तुमचं प्रेम मला मिळेल का? मग आता अर्णव पाठ फिरवून तिकडनं निघून चाललेला असतो. पण ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की असं पाठ फिरवून निघून जाऊन काय होणार आहे? या नात्याला काहीतरी नाव, काहीतरी महत्त्व तर द्यायलाच हवं ना. आणि असं बोलून आता ती थांबवत असते आणि त्याला विचारते सुद्धा. पण अर्णव आता जात असताना ईश्वरीला अर्णव बोलत असतो की नातं जे आहे ना, ते एकदा की त्या नात्यामध्ये कडवटपणा आला ना की पुन्हा गोडवा येणं खूप जास्त अवघड होतं. असं जेव्हा तो नात्याबद्दल अशी विशिष्ट व्याख्या देऊन बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरीही वेगळाच विचार करते. अर्णव मात्र हे सगळं बोलून तिकडनं निघून जातो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय विचार करायचा आहे तो करा अर्णव सर, पण मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते. आणि आपली ही इंदौरची लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे मी ही लव्ह स्टोरी जरा युनिक आणि हटकेच बघायला मला आवडेल, असंही आता ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि ईश्वरी हे सगळा विचार करून हसत असते. दुसरीकडे मात्र आता जेव्हा ईश्वरी हे सगळं करत हॅप्पी असते तेवढ्यातच ना तिकडे आता वल्लरी आलेली असते. वल्लरी किचनमध्ये येऊन म्हणत असते की अरे चा, ही सगळी तयारी बहुतेक लग्नाची बोलणी करायला येणार आहे तर म्हणून चाललेली दिसते. मग आता ईश्वरी म्हणते की हो हो यासाठी, पण आता वल्लरी स्वतः तर या लग्नासाठी हजर राहणार नसते, म्हणजे बोलणी वगैरे करायला. पण टोमणे मात्र असे काही देत असते ना की जसं काही तिच्यामुळेच हे सगळं काही अडून राहणार आहे. म्हणजेच ती म्हणत असते की माझा तर लास्टपर्यंत या लग्नाला विरोध राहील. तुला असं वाटत असेल की हे सगळं काही तुझ्या हाताशी आहे, पण हा तुझा गैरसमज आहे. तुला काहीच तुझ्यापर्यंत मी पोचू देणार नाही आहे, कारण ज्या काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या पद्धतीने मी हँडल करू शकते, असं देखील आता म्हटलं जातं. आणि तेव्हा हे लग्न मी होऊ देणार नाही आहे, काही झालं तरीसुद्धा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा ईश्वरी वल्लरीला म्हणत असते की असं बोलू नका मामी, शेवटी जोड्या या स्वर्गात बांधल्या जात असतात. म्हणजेच हे सगळं बोलत असताना आता एकही शब्द ना ऐकून वल्लरीला घ्यायचा नसतो. वल्लरी निघून जाते. पण आता वल्लरी निघून गेल्यावर ईश्वरी म्हणत असते काय होणार आहे आमच्या नमुताईचं ना खरंच माहिती नाही. दुसरीकडे सुप्रिया आणि त्याचसोबत नम्रता आता लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेली असतात. लग्नाची बोलणी करायला आलेले नम्रता ही एकदम छान अशी साडी नेसून वगैरे आलेली असते. आणि त्याच वेळेला आता नम्रताला विचारलं जातं की सगळं काही ठीक आहे ना, तू या लग्नाला व्यवस्थितपणे तयार आहेस ना? नम्रता अगदी खुश होऊन तयार असते. पण आता नम्रताचे बाबाच म्हणजे ईश्वरीचे बाबा देखील आलेले नसतात. त्यामुळे आता आईलाच इशू विचारत असते की बाबा बरे तर आहेत ना? त्यावर इशूला आई सांगते की हो बाबा बरे आहेत, पण बाबांना जास्त वेळ एका ठिकाणी बसता येणार नाही, त्यामुळे बाबांना आम्ही घेऊन नाही आले, आम्हीच आलो आहे लग्नाला, असं देखील सुप्रिया आता म्हणत असते. त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णव सगळेजण बसलेली असतात आणि आता लग्नाची बोलणी सुरू होणार असतात. लग्नाची बोलणी जेव्हा आता सुरू होणार असतात ना तेव्हा मात्र सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे घडत असतात. म्हणजेच काय तर ईश्वरी म्हणत असते की आज कोणाच्या चेहऱ्यावर हा स्पष्ट असा आनंद दिसतोय. अरे चहा झालं काय नेमकं हे तरी मला समजू दे की, असे आता इशू म्हणत असते. त्यानंतर आता
ईशूला विचारलं जातं की हे काय, अंजलीताई कुठे आहेत आणि त्याचसोबत ज्या आकाशची आई आहेत त्याही दिसत नाही आहेत. मग आकाशच्या आईबद्दल उगाचच खोटं खोटं जे आहे ते आता ईश्वरी सांगायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच काय तर त्यांचं थोडं काम होतं म्हणूनच त्या गेल्या आहेत आणि अंजलीताईंना थोडं अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे आणि त्यामुळेच त्यांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये दाखल करायला काही सिरियस झाले का असं देखील आता विचारलं जातं. पण आता तिला सांगितलं जातं की सिरियस असं काही नाही, जस्ट थोड्या वेळासाठी का होईना थोडं तिला बरं वाटायला हवं म्हणून डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवलेलं आहे, हे देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र सुप्रिया म्हणत असते की अंजलीताईंचं ते सगळं मान्य आहे, ठीक आहे, पण बाकी कुठे गेले. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जी आकाशची आई आहे ती तर असायला हवी होती ना या सगळ्या प्रोग्राममध्ये. हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण ती जरा बाहेर गेली आहे असं कारण ईश्वरी देखील देत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं कारण देत असते तेव्हा मात्र मामा ईश्वरीला थांबवतो आणि हे नातं जे आहे ते आपल्याला कायमचं टिकवायचं आहे. त्यामुळे खोट्याच्या बेसचा आधार घेऊन हे नातं आपल्याला पुढे घेऊन जायचं नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींसाठी विचारणा केल्या असताना आता मामा म्हणतात की खरं तर ना ह्या सगळ्या कार्यक्रमाला आकाशची आई यासाठी नाही आहे की तिला हे लग्न मुळात मान्य नाही आहे. बाकी आम्हा सगळ्यांना हे लग्न मान्य आहे. आकाश आणि त्याचसोबत नम्रता हे दोघंही जण एकमेकांसाठीच बनलेले आहेत. आम्ही सगळीजणं या सगळ्यासाठी तयार आहोत. पण जी आकाशची आई आहे ती या सगळ्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळेच ती आज ही बोलणी करायलाही इथे थांबलेली नाही असं देखील डायरेक्टली अविनाश मामा जो आहे तो डायरेक्टली बोलून टाकतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलू लागतो ना तेव्हा मात्र आता सुप्रिया म्हणत असते की सॉरी, पण माफ करा, जर त्या या लग्नाची बोलणी करायला नसतील तर आपणही पुढे जाऊन काहीच उपयोग नाही आहे. कारण मला असं वाटतं की सगळ्यांची जर लग्नाला सहमती असेल तरच हे लग्न आपण पुढे जाऊया, हे सगळं काही पुढे जाऊन करूया असंही तिचं बोलण्याचा उद्दिष्ट असतो. कारण शेवटी ती आई आहे आणि आपल्या मुलीचं सुख या घरात तिला बघायचं आहे. जर आपली मुलगी या घरात खुशच नसेल, जर तिला या घरात समाधानच मिळणार नसेल तर आपण या घरात तिला कसं द्यायचं हा प्रश्न शेवटी आईच्या मनामध्ये येतच. आणि तसाच प्रश्न या सुप्रियाच्या मनात देखील आलेला असतो. म्हणून सुप्रिया सांगत असते की सॉरी, पण मला असं म्हणायचं आहे जर त्या लग्नाला तयार नसतील तर आपणही हे लग्न कुठेतरी थांबवूया, नको करूया हे लग्न असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सॉरी, पण तुम्ही थोडं लक्षात घ्या, कारण जर त्या असतील तरच मी ह्या लग्नाला होकार देईन, कारण जर कोणाचाही या लग्नाला होकार नसेल तर आपण पुढे नको जाऊया असं देखील म्हटलं जातं. मग आता आईला ईश्वरी समजावत असते की आई असं करू नको, या दोघांची जर एकमेकांच्या लग्नाला सहमती असेल, दोघंही जण तयार आहे, आपणही तयार आहोत, तर का म्हणून अडून राहायचं आहे. पण सुप्रियाचं म्हणणं असं असतं की जोपर्यंत घरात सगळीजणं तयार होत नाही तोपर्यंत आपण ही बोलणी पुढे सरकवूया आणि सॉरी माफ करा पण आपण थोडं थांबूया असं देखील आता म्हणणं असतं. आणि ते सगळं काही सुप्रिया सांगू लागते. आणि या सगळ्यामध्ये आजीही काही बोलू शकत नसते, कारण आजीचंही बरोबरच आहे. आजी कशी काय बोलणार आहे, कारण आजीलाही माहिती आहे की हे सगळं प्रकरण जे आहे ते मुळात झालेलं आहे ते म्हणजे या वल्लरीमुळे. आणि वल्लरी जर इथे नाही आहे तर आपण तरी या सगळ्याबद्दल कसं काय बोलणार आहोत. म्हणूनच थोडं का होईना आता थांबलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये थांबलं जातं ना तेव्हा मात्र सुप्रिया म्हणत असते की सॉरी, पण मला निघायला हवं. आणि असं बोलून आता तिकडनं ते काढता पाय घेतला जातो. तर सुप्रिया आणि त्याचसोबत नमूला ईश्वरी थांबवायचा प्रयत्न करते, पण आता काही ते दोघंही जण थांबत नसतात. फायनली तिकडनं निघून जाण्यावाचून कोणताही पर्याय जो आहे तो आता उरलेला नसतो. सुप्रिया नम्रताचा हात वगैरे धरते आणि तिला तिकडनं घेऊन चाललेली असते. आणि जेव्हा तिला घेऊन गेलं जातं ना तेव्हा मात्र आता तिला विचारलं जातं की थांब ना, थोडं थांब, बोलायचं आहे. पण नम्रता आणि सुप्रिया काही ऐकायला तयार नसतात. म्हणजे नम्रताला थांबायचं असतं पण नम्रताला थांबायला काही सुप्रिया देत नाही. आणि त्यानंतर सुप्रिया नम्रताचा हात धरते आणि त्यानंतर तिकडनं ते घेऊन
चाललेली असते. अर्णव आजी काहीच बोलू शकत नसतात, कारण काही बोलण्यावर उपयोगच नाही आहे ना, कारण शेवटी ती आई आहे आणि आईला हे सगळं काही वाटणं स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच ती काहीही बोलू शकत नसते. इथे ईश्वरी आता हरलेली असते. आकाशही नाराज असतो. आकाशला असं वाटत असतं की चला फायनली सगळं काही आपल्या मनासारखं होतंय, आपलं लग्न आता पुढे सरकतंय. पण इथेच आता ईश्वरीच्या आईनं मोठा ट्विस्ट आणलेला असतो, तिने या लग्नाला विरोध करून. त्यामुळे आता सगळंच पुन्हा पहिल्यासारखं, पहिले पाडे 55 म्हणतात ना, अगदी तसंच झालेलं असतं. तर दुसरीकडे जेव्हा नम्रता घरी येते तेव्हा सुप्रिया तिला ओरडत असते आणि म्हणत असते की बाळा, माझं काय म्हणणं आहे तू ऐकून घे. आकाशचीच आई या सगळ्यासाठी तयार नसेल तर आपण तरी पुढे कसं जायचं हाही विचार कर ना. मला मान्य आहे की सगळ्यांची या लग्नाला सहमती आहे, पण तरीसुद्धा तू एकदा या पद्धतीने विचार करून बघ की जर आकाशच्या आईलाच हे लग्न मान्य नसेल तर तुला त्या घरामध्ये किती त्रास होणार आहे ना, याचाही जरा विचार कर. मी तो विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. मला बाकी आकाशमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमचं लग्न ठरलेल्या वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी होतील, पण मला असं वाटतं जर त्याची आई या सगळ्याला राजी असेल ना, तरच आपण पुढे जायला हवं, असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता कुठेतरी हरल्यासारखं नम्रताला वाटत असतं, कारण नम्रताचं याआधीसुद्धा लग्न मोडलेलं असतं. त्यामुळे नम्रता आता एकदमच हतबल झालेली असते. तिला असं वाटत असतं की यंदा तरी माझं काहीतरी व्यवस्थित व्हायला हवं, मला माझं प्रेम माझं लग्न मला मिळायला हवं, असाही तिचा विचार असतो. पण इथे काहीतरी भलतंच घडत असतं. त्यामुळे आता तिला असं वाटतं की नाही, स्वतःला आता संपवायला हवं आणि त्यामुळेच ना ती म्हणत असते की मला जगण्याचा आनंद घेण्याचा काहीच हक्क नाही आहे, बरोबर नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथे मी जास्त दिवस राहून उपयोग नाही आहे. आणि असं बोलून ती किचनमध्ये तडक जाते आणि तिथे चाकू ठेवलेला असतो, तो चाकू ती हातात घेते आणि स्वतःची नस कापून घ्यायचा प्रयत्न करत असते. जेव्हा ती आता स्वतःचा नस कापून घ्यायची प्रयत्न करत असते तेव्हा मात्र तिला सुप्रिया थांबवते आणि सुप्रिया म्हणते हे सगळं काय चाललंय, नाही जरा थांब, असं बोलूनच आता ती थांबवून घेते. आणि जेव्हा सुप्रिया थांबवत असते तर सुप्रिया जोरातच कानाखाली वाजवते, कारण कोणतंही भान नसतं. भान हरपून हे सगळं काही नमू करत असते. नमूला असं वाटत असतं की आपलं लग्न मोडलं आहे आणि त्यामुळे ती स्वतःच्या जीवाचंही बरं वाईट करायला मागे पुढे बघत नसते. पण सुप्रिया शेवटी आई आहे आणि तिला आपल्या मुलीचं मन कळतंय, आपल्या मुलीचं प्रेम कळतंय. म्हणूनच ती तिला जवळ घेते आणि म्हणत असते की बाळा, नको काळजी करू, मला कळतंय हे सगळं काही होतंय ते, पण थोडं थांब. माझं फक्त एवढंच म्हणणे, त्याची आई या लग्नाला तयार होऊ दे, मग मी या लग्नाला लगेच तयार आहे, मी बाबांशी बोलते, असं तिचं म्हणणं असतं. दुसरीकडे आजी अस्वस्थ असते, कारण आजीने स्वतः कॉल करून बोलवून घेतलेलं असतं आणि आता आजीला असं वाटत असतं की हे सगळं अपमानित केल्यासारखं झालं. मुळात वल्लरीला काय करायचं आहे, वल्लरीचं का कळत नाही आहे, समजतच नाही आहे. मला स्वतःला कळत नाही आई, कधी कधी असं वाटतं ना की का म्हणून या सगळ्यात अडकून बसलेलो आहे. तेव्हा जर या सगळ्यावर आवाज उठवला असताना जर आज ही वेळ आली नसती, आपल्या मुलाच्या सुखाचा जरा तरी विचार करायचा, ती त्याच्या मनात काय आहे त्याचा जरा विचार करून जरी वागली असती ना, तर हे दिवस मला आज बघायला लागले नसते. बघ ना, एखाद्या भिंतीवर आपण डोकं आपटावं ना, अशी ही वल्लरी आहे, काही झालं तरी न ऐकणारी. हे सगळं माझ्यामुळेच होतंय हेही मला कळतंय, असंही आता मामा बोलत असतात आणि या सगळ्याचे दोष स्वतःला देत असतात. पण त्याच वेळेला आता आजी म्हणत असते, पण मी त्यांना बोलवलं होतं, माझ्याकडे काहीच उत्तरं नव्हती. खरं तर एक आई म्हणून त्यांचं स्वाभाविकच आहे जे काही बोलणं आहे ते, त्यामुळे आपणही ते ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. कारण काही झालं तरी त्यांना आपल्या मुलीचं सुख हित सगळं काही बघायचं आहे, ते आपली मुलगी या घरात देणार आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय योग्य आहे, असंही आता आजीने स्वीकारलेलं असतं. दुसरीकडे आता सुप्रिया जी आहे ती बाबांकडे आलेली असते आणि बाबांकडे येऊन बाबांना आता सगळ्या काही गोष्टी ती सांगत असते. म्हणजेच काय, तर बाबांना ती समजावून म्हणत असते की हे बघा, मी गेले होते, पण तिथे जर आकाशची आईच नसेल, तीच जर लग्नाला तयार नसेल, तर तुम्हीही सांगा ना, मी कशी काय या लग्नाला तयार हो. म्हणजे मलाही असं वाटतं की कुठेतरी चुकतं, पण म्हणूनच मी माघारी घेतलं. पण ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, मला हेही माहिती, पण तुम्हीच सांगा ना, मी आता काय करू. मी हा चुकीचा निर्णय घेतला आहे का, तर मला तसं स्पष्ट सांगा, असं देखील आता म्हटलं जात असतं. हो, तुझा निर्णय चुकलाच आहे,
असं बोलून बाबा आता हे सगळं काही म्हणणं पटवून देत असतात आणि त्याच वेळेला सुप्रिया त्यांच्या हातात हात देते आणि त्याच वेळेला बाबांना विचारत असते की काय आहे हे सगळं. बाबा हातात हात देऊन परवानगी देत सुप्रियाला म्हणत असतात की तू विरोध करू नको, तू तुझी सहमती दे, त्या दोघांचंही लग्न होऊन जाऊ दे, असं देखील आता बाबा सुप्रियाला सांगू लागतात आणि सुप्रियाच्या हातात हात देतात. मग सुप्रियालासुद्धा बरं वाटतं आणि सुप्रियाही आता म्हणू लागते की ठीक आहे, तुमचं जर म्हणणं असेल की लग्नाला आपण विरोध नको करूया, आपण सहमती देऊया, तर मी या सगळ्यासाठी तयार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. मग ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून घेते, त्यांना सांगते, मग तर झालं ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग सुप्रिया आणि बाबांची या लग्नाला परवानगी असते. म्हणूनच आता सुप्रिया लगेच ईश्वरीला फोन करून या सगळ्याबद्दल सांगणार असते. तर दुसरीकडे मात्र आता बाबा देखील सुप्रियाच्या हातात हात देऊन सांगत असतात की ते सुद्धा या लग्नासाठी पूर्णपणे तयार आहेत आणि सुपारी फोडायचा कार्यक्रम हा सुद्धा आजच करून टाका, असंही बाबांचं म्हणणं असतं आणि ते सुप्रियाला तशा पद्धतीने सांगत असतात आणि म्हणूनच सुप्रिया या सगळ्यासाठी तयार होते. दुसरीकडे आता सगळीजणं बसलेली असतात, सगळ्यांच्या छान अशा गप्पा सुरू असतात आणि डायनिंग टेबलवर बसून जेव्हा त्यांच्या ह्या गप्पा सुरू असतात ना, मामाही म्हणत असतात की काही उपयोग नाही आहे या वल्लरीच्या समोर ना डोकं आपटून, असं वाटतं ना त्या भिंतीवर आपण डोकं आपटतो ना, अगदी तसं वाटतं. पण खरंच ना वल्लरी खूप चुकली आहे. या सगळ्यामध्ये किती नुकसान होतं आहे, सगळ्याचंच नुकसान होऊन बसलं आहे. पण कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबायला हव्यात. त्यामुळेच मला असं वाटतं की आपण याचा जरा विचार करूया. पण आकाश, तूही का नाराज बसलायस? मग काय करू बाबा, मला समजत नाही आहे ना, काहीतरी करायला हवंच ना. पण आता हे सगळंच बिघडलं आहे तर त्यामध्ये काय करायचं? मॉम पण ना विचित्र आहे, असं आकाश म्हणतो. मग तुझ्या मॉमला तुझीही काळजी नाही आहे, तुझ्याबद्दलही तुझ्या मॉमला काहीच वाटत नाही आहे. म्हणूनच तर तुझी मॉम हा सगळा निर्णय एकट्यावरच टाकून गेलेली आहे ना. तिला जर काही वाटलं असतं तर तिने हा सगळा निर्णय असा सोडलाच नसता. दुसरीकडे आता इशू म्हणत असते की आई आणि बाबा हे दोघंही जण जर तयार असतील तर लग्नाची बोलणी पुढे सरकतील. बाबा बघू काय म्हणतायत ते, पण आपणही असं बोलू शकत नाही ना, कारण आईला असं वाटतं की घरात सगळ्यांची परवानगी हवी, तेव्हाच हे लग्न पुढे जाईल म्हणून. कारण तिला नमुताईची काळजी वाटते, जर मामी तयार नसतील तर काय होऊ शकतं, म्हणूनच थोडंसं ती घाबरते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी तिथेच उभी असते. तर ईश्वरीच्या फोनवर आता आपल्या आईचा फोन आलेला असतो. म्हणून ईश्वरी सांगते की जरा थांबा, आणि असं बोलून ती आता कॉल रिसीव करते. जेव्हा ईश्वरी कॉल रिसीव करते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणू लागते की हां आई बोल ना, काय झालं आहे. त्याच वेळेला सुप्रिया ईश्वरीला सांगते की मी बाबांशी बोलली आहे आणि बाबा या लग्नासाठी तयार झालेले आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. मग बाबाही या लग्नाला तयार झालेत म्हटल्यावर इशू खूप जास्त खुश असते. इशू म्हणत असते की थँक गॉड, बाबा ह्या सगळ्यासाठी तयार झाले, मला हे बरं वाटलं. आणि त्याचबरोबर मग सुपारी फोडायचा कार्यक्रमही आजच संध्याकाळी उरकून घेऊया, असं देखील आता सांगितलं जातं. मग या सगळ्या गोष्टी सुप्रियाकडून ईश्वरीला कळताच ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरी म्हणते अरेच्छा, खूप चांगलं झालं, ठीक आहे या, असं बोलून आता ईश्वरीही इथे फोन ठेवून देते. ईश्वरीला आता आईने सांगितलेलं असतं की संध्याकाळीच ते लोक सुपारी फोडायच्या कार्यक्रमाला येणार आहेत. मग आता इशू जेव्हा फोन ठेवते तेव्हा इशू मात्र आता खूप जास्त खुश दिसते. सगळीजणं इशूकडे पाहत असतात. दुसरीकडे नम्रताने सुद्धा आईचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे नम्रताही खूप जास्त खुश असते. तिलाही आता एकदम भारी वाटत असतं की चला फायनली सगळं काही आता मस्त आणि अलबेल होणार आहे, त्यामुळे तीही खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे आता नम्रता लगेचच आपल्या आईला येऊन घट्ट मिठी मारते आणि आपल्या आईला सांगते की थँक्यू मॉम, खरंच खूप खूप थँक्यू.
आज तुझ्यामुळे हे शक्य झालं. आणि दुसरीकडे मात्र इशू ही सगळ्यांना सांगू लागते की आई लग्नाला तयारी झालेली आहे आणि ती म्हणाली की संध्याकाळी सुपारी फोडायचा कार्यक्रम करून टाकूया, कारण बाबांनी या सगळ्याला परवानगी दिली आहे. ही गोष्ट ऐकल्यावर आकाशही खूप जास्त खुश होतो आणि आकाश आहे त्या जाग्यावर उड्या मारायला सुरुवात करतो. आकाश आता खुश झालेला असतो आणि त्याच वेळेला आता आजी म्हणत असते, काय रे आकाश, दिसतोय रे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, कळतंय हा मला तुला किती बरं वाटतंय ते. मग आजपासून नुसता तोंड पडून बसला होता. ईश्वरी म्हणते की चला आता मीही जाते आणि सगळ्याची तयारी करते. मग तीही आता जायला निघते. ती पटकन सगळ्या काही गोष्टी सावरायला म्हणून जाते, कारण तिलाही पटकन सगळं काही आवरून घ्यायचं असतं आणि यासाठी ती आता निघालेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आता आईला मिठी मारून खूप जास्त रडू लागते आणि आईला ती म्हणू लागते की खरंच आई, मला वाटलं नव्हतं की तू अशी लगेच मला सहमती देशील ते. त्यामुळे मला ना खूप बरं वाटलं की तुम्ही माझ्यासाठी या लग्नाला तयार झालात, असंही आता बोलून ती आता सगळं काही सावरून घेत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा खूप जास्त आनंद आता झालेला असतो. आता बाबांनासुद्धा मिठी मारते. बाबांना जवळ घेऊन ती म्हणत असते की थँक्यू बाबा, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात यासाठी. मग बाबाही खूप जास्त खुश असतात आणि बाबाही आता नम्रताला जवळ घेतात, कारण बाबांनाही ते सुख हवं असतं जे की ते बघत असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की फोडायच्या कार्यक्रमाला सगळीजणं हजर असतात आणि जेव्हा सगळीजणं ह्या कार्यक्रमाला हजर असतात ना, तेव्हा नम्रता आणि आकाशला आनंद होतो. सुपारी फोडायचा कार्यक्रमही खूप छान असा होतो आणि मग सुपारी फोडली जाते. जशी सुपारी फोडली जाते तेव्हा आकाश आणि नम्रता एकमेकांनाच आता शुभेच्छा देत असतात आणि म्हणत असतात, हे तर दोघंच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत, काय चाललंय का यांचं, म्हणजे दोघांनीच एकमेकांना शुभेच्छा देऊन कसली मजा आहे. नाही नाही, दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देऊ नका, अरे आम्हालाही संधी द्या की. आणि असं बोलून मामा त्या दोघांचीही मजा घेत असतात. जेव्हा मामा त्या दोघांची मजा घेतात ना, तेव्हा खरंच दोघंही जण आता एकमेकांकडे बघत असतात. चला हा फायनली हा कार्यक्रम झालेला असतो, त्यामुळे आजीही खूप जास्त खुश असते. आजी म्हणत असते की मस्त मस्त झाला आहे हा कार्यक्रम आणि मलाही आवडलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता मामा म्हणत असतात की चला आता हे कार्य तर झालं, वल्लरीला वाटत असेल की ती नसेल म्हणून काही होणार नाही आहे, पण आपण हे करून दाखवले. पण दुसरीकडे सुप्रिया थोडी मनातून नाराज असते, कारण अजूनही वल्लरी या सगळ्यासाठी तयार नसते ना. मग इशू आईकडे जाते आणि आईला विचारते की आई काय झालं आहे. त्यावर आई तिला म्हणते की काही नाही गं, मला थोडी अशी मनातून भीती वाटते आणि म्हणूनच थोडं मी विचार करत होते, असंही आता म्हटलं जातं. पण आईला आता ईश्वरी समजावते आणि काळजी करू नको, सगळं काही नीट होणार आहे, कारण आमच्या पाठीशी आमच्या आईबाबांचे छान असे संस्कार आहेत आणि त्या संस्कारांमुळेच मला असं वाटतं की सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आई काळजी करू नको असं बोलून ती आईला सांभाळत असते. तर दुसरीकडे मात्र प्रिया रडत असते आणि ईश्वरीच्या जवळ जाते. ईश्वरीला म्हणत असते, खरंच ना सगळं काही तू म्हणतेस अगदी तसंच होईल ना. आईला ती म्हणते की हो आई, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, तू काळजी करू नको. तर पुढील भागामध्ये एकदम खूप इंटरेस्टिंग असं दाखवण्यात येतं. म्हणजे पुढील भागांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत असतं की रस्त्यावर उभी असते, फोनवर बोलत असते आणि तेवढ्यातच ना सुप्रिया येते आणि सुप्रियाने वल्लरीला पाहिलेलं असतं. जसं सुप्रिया वल्लरीला पाहते तसं आता डायरेक्टली ती तिच्याकडे जाते आणि तिला पकडते आणि तिला म्हणते की तुला काय वाटलं, तू काय अशीच निघून जाशील, नाही नाही तुला मी असंच सोडणार नाही आहे. आणि असं बोलून तिला हाताला धरत असते, पण ती कसाबसा पळ काढते आणि रिक्षा पकडून तिकडनं निघून जाते. पण आता सुप्रियाने लगेच ही गोष्ट ईश्वरीला फोन करून सांगितलेली असते आणि ईश्वरी जेव्हा तिथे येते तेव्हा ईश्वरी विचारते आईला आपल्या काय झालं आहे. त्यावर ईश्वरीला आई सांगू लागते की हे सगळं काही अशा पद्धतीने घडलं आहे. ती बाई मला सापडले. अर्णव म्हणतो कोण बाई. मग आता अर्णवला ती सांगू लागते की अहो ती बाई म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आईने आज जी काही आत्महत्या केलेली आहे त्याला सर्वस्वी ही बाई जबाबदार आहे असं देखील सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अर्णव मात्र टेन्शनमध्ये येतो आणि पाहतच राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.